तुम्ही कधी नोटीस केलंय का? लहानपणी आपण मोठं व्हायचं स्वप्न बघायचो आणि आता मोठे झालं की लहानपण शोधत बसतो. लहानपणी वाटायचं मोठं झाल्यावर मज्जा येईल, पण आता मोठं झाल्यावर कळतं की लहानपणच बरं होतं. आता काय EMI, टेन्शन, रिचार्ज आणि हे सगळं कधी सेटल होणार हा प्रश्न. आजकाल सगळे खुश दिसतात. इंस्टाग्राम उघडलं की कोणी गोव्याला, कोणी मालदीव्सला, कोणी जिम मध्ये, आणि आपण बाथरूम मध्ये उभं राहून सेल्फी काढतो, कारण घरात सगळ्यात जास्त लाइटिंग तिथेच चांगली असते. लोक म्हणतात ब्रो एन्जॉय युअर लाईफ. अरे पण कसं? पेट्रोलचे रेट्स बघितलेत का? बाईक मध्ये 100 रुपयाचं पेट्रोल टाकलं तर बाईक स्वतःच विचारते बाकीचा पेट्रोल कधी टाकणार. स्कूलमध्ये सगळे म्हणायचे भाऊ आपण आयुष्यभर एकत्र राहू, आणि आता एक इन्शुरन्स विकतोय, दुसरा क्रिप्टो मध्ये अडकलाय, आणि तिसरा अजून एक भाऊ जरा 500 पाठव ना, यावरच अडकलाय. लाईफ पण किती भारी आहे ना. ज्यांना इग्नोर केलं ते सक्सेसफुल झाले, आणि ज्यांच्यासाठी रात्रभर जागलो ते आता बघायलाही तयार नाही. कधी कधी वाटतं आपण लोकांसाठी खूप अवेलेबल असतो, पण आपल्यासाठी कोण अवेलेबल असतो? आई बाबा ना, ते सांगत नाही, पण त्यांना आपल्या फ्युचरची खूप काळजी असते. आई विचारते तू जेवलास का, पण तिचा खरा प्रश्न असतो तू ठीक आहेस ना. आणि वडील काहीच बोलत नाही, पण घरी जायला थोडासा जरी उशीर झाला तर दार उघडं ठेवून बसणार. आणि आपण मोठे झालो म्हणून ऍटिट्यूड दाखवतो, पण खरं सांगू आपण कितीही मोठे झालो ना तरी आई वडिलांसाठी आपण लहानच असतो. काही लोकांना वाटतं ड्रीम्स फॉलो करणं खूप इझी असतं, पण खरा स्ट्रगल तोच समजू शकतो जो रात्री 2 वाजताही फ्युचर बद्दल विचार करत जागा असतो. लोक विचारतात काय चाललंय लाईफ मध्ये, आणि आपण हसून म्हणतो सगळं मस्त. कारण खरं सांगितलं तर त्यांना इंटरेस्ट नसतो, त्यांना फक्त अपडेट पाहिजे असते. पण खरं सांगू हार मानायची, कारण पिक्चर मध्ये सुद्धा हिरोला क्लायमॅक्सच्या आधी खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. इंडियन पॅरेंट्सना गुगल पेक्षा जास्त नॉलेज असतं. आपण शिंकलो जरी तर लगेच म्हणतील मोबाईल कमी वापर. आणि नातेवाईक त्यांना फक्त कंपॅरिझन हवं असतं. कधी पण बघा, अहो त्या शेजारच्या मुलाला जॉब लागला, अमेरिकेत जॉब लागला, असा जॉब लागला, त्याचं लग्न पण ठरलं, मग आता मी काय करू, त्याच्याशीच जाऊन लग्न करू का? आणि हे मोटिवेशनल रील्स वाले सकाळी 4 वाजता उठ म्हणतात. भाऊ आम्ही 4 वाजता झोपतो, पण शेवटी एक समजलं, माणूस पैसे, फेम किंवा फॉलोअर्समुळे आनंदी होत नाही. तो आनंदी होतो जेव्हा त्याच्याकडे शांत झोप असते, खरे मित्र असतात आणि घरी वाट पाहणारी माणसं असतात. आज तुम्ही स्ट्रगल करत असाल तर स्वतःवर डाऊट कधीच घेऊ नका, कारण प्रत्येक स्ट्रगल करणारा माणूस हा कधी ना कधी कन्फ्यूज असतोच. लाईफ कधीच परफेक्ट नसते, पण छोटे मुवमेंट्स परफेक्ट असू शकतात. म्हणून थोडं हसा, थोडं जगा, आणि स्वतःला कधी कमी समजू नका. बाकी सगळं होईल. हो, कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही खरंच आनंदी आहात का.